Hello dear student, this is Pragati. Chapter 2 Polynomials है exercise 2.4 question number 2 पाहतोय. Evaluate the following products without multiplying directly. आपल्याला ह्या प्रोडक्ट्सची व्हॅल्यू काढायची आहे पण डायरेक्टली मल्टिप्लाय न करता काढायची आहे. तर काय करावं लागेल? तर याच्यासाठी एक आपल्याला आयडेंटिटी वापरावं लागेल. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, ह्या 103 ला आपण 100 + 3 असं लिहू शकतो आणि मल्टिप्लाइड बाय आपण 100 + 7 असं घेऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये पहा मुलांनो, 100 आणि इथे पण 100 हे सारखे आहे, म्हणजे हे x + a आणि इंटू x + b ही आयडेंटिटी आपण लावू शकतो, ज्याचं आपल्याला मिळते x² + a + b इंटू x आणि प्लस a इंटू b. तर इथे ह्या प्रॉपर्टीमध्ये मुलांना आपल्याला x = 100 घ्यायचे आहे, बरोबर. x दोन्हीकडे सेम आहे आणि हा a = आपला 3 झाला आणि b = आपल्याला +7 झाला. तर पहा मुलांना, ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या साइन सकटच आपल्याला लिहावं लागतील. इथे प्लसच आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर आपण बस या फॉर्म्युल्यामध्ये आपले व्हॅल्यू पुटअप करू आणि आपला आन्सर काढू. x² म्हणजे 100चा स्क्वेअर, 100² प्लस a + b म्हणजे काय, 3 + 7 इंटू 100 म्हणजे 100 आणि प्लस 3 इंटू 7. बस आता सॉल्व करूया. 100चा स्क्वेअर, 100 2 0 असतात तर आपल्याला 4 0 मिळतील आणि प्लस 3 आणि 7 10 झाले, 10 मल्टिप्लाइड बाय आपल्याला 100 करावं लागेल आणि प्लस इथे 21. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला 10,000 आणि इथे एक 0 100 वर वाढेल आणि 20. बस याची ॲडिशन आपल्याला करायची आहे. तर काय काय मिळतं आपल्याला, 1 2 0 1 आणि 1. हे अशा प्रकारे सॉल्व होणार मुलांना. आता 95 आणि 96ला आपण कसं कन्वर्ट करायचं. एक तर तुम्ही 90 + 5 घेऊ शकता, 90 + 6 हे पण घेऊ शकता, पण आपल्याला कॅल्क्युलेशन इझी जावं म्हणून आपण याला 100 - 5 मी लिहू शकते 95ला आणि इकडे 100 - 4 असं लिहू शकते, बरोबर. आता हा सेम प्रॉपर्टी आपल्याला लावायची आहे. तर आपल्याला x = काय लागेल, इथे x = आपले 100 होतील. त्याच्यानंतर a = आपलं काय होणार, -5 आणि b = आपल्याला होणार -4, बरोबर. बस आता फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. फॉर्म्युला काय राहील आपला, x² + a + b इंटू x + a इंटू b. तर व्हॅल्यू पुटअप करूया. 100चा स्क्वेअर प्लस a + b म्हणजे a आपला -5 आहे, -5 + -4 इंटू 100 प्लस a + b म्हणजे -5 इंटू -4. सॉल्व करूया. 2 3 4. आता हे सॉल्व करूया. -5 आणि -4 -9 झाले, -9 इंटू 100. तर आपल्याला इथे -900 मिळतात आणि मायनस मायनस प्लस होतो आहे, तर 4 5 20, इथे +20 आपल्याला मिळतील. तर आपण काय करायचं की हे प्लस प्लस पहिल्यांदा आपण ॲड करून टाकू. 1 0 0 2 0 -900 करायचं. आपल्याला मिळतं 0 2 1 आणि 9. अशा प्रकारे सेकंड होतं. थर्डवाला आपण नेक्स्ट पेजवर सॉल्व करूया. थर्डवाला करूया. थर्डला आपण 104ला काय लिहू शकतो, 100 + 4
आणि 96ला 100 मायनस 4 असं लिहू शकतो. तर हा आपला x प्लस वाय आणि x मायनस वाय असा मिळत आहे, बरोबर. तर आपल्याला याचं काय मिळतं, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर असं मिळतं प्रॉपर्टीनुसार. तर आपल्याला x इक्वल टू आपल्या इथे 100 आहे आणि y इक्वल टू आपल्याला 4 घ्यायचे आहे. ओके. तर एक्स स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर. तर 100चा स्क्वेअर आपल्याला काय मिळाला, 2 4 0 झाले, मायनस 16. तर पहिले 10 मायनस करूया आणि मग 90 आणि मग 84. तर 8499. ठीक आहे. हे आहे थर्ड वाला. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे.